कृती 15 खालील कृती पूर्ण कर. म्हणजे आपल्याला खाली काही कृती दिली आहे पूर्ण करण्यासाठी, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. तर पहिली कृती काय आहे पाहूयात. खाली दिलेल्या कागदाच्या पट्टीचे निरीक्षण कर व कागदी पट्टीचे किती समान भाग केलेले आहेत ते चौकटीत लिही. म्हणजे आपल्याला इथे कागदी पट्टी दिली आहे, त्याची काही समान भाग केलेले आहेत, ते किती भाग केलेले आहेत ते मोजून आपल्याला या चौकटीत लिहायचे आहेत. तर चला मोजूयात आणि लिहूयात. किती भाग केलेली आहेत बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 भाग केलेले आहेत. तर इथे लिहूयात 9. ओके, आता नेक्स्ट पाहूयात. त्याच्यानंतर आपल्याला कोणती कृती करायची आहे. खालीलपैकी 7 भाग पिवळ्या रंगाने रंगवून रंगवलेल्या भाग अपूर्णांकात लिही. म्हणजे आपल्याला यापैकी 7 भाग पिवळ्या रंगाने रंगवायचे आहेत आणि रंगवलेला भाग अपूर्णांकात लिहायचा आहे. तर चला पिवळ्या रंगाने 7 भाग रंगवूयात. चला तर मग रंगवूयात 7 भाग पिवळ्या रंगाने. इथपर्यंत रंगवायचे आहेत 7 भाग. ओके, अशा प्रकारे 7 भाग आपण रंगवलेले आहेत. आणि आता आपल्याला रंगवलेला भाग अपूर्णांकात लिहायचा आहे. किती भाग केले होते 9, त्यापैकी किती रंगवले 7. तर अपूर्णांक रूपात कसे लिहिणार 7/9. आता याच्यानंतरचे तिसरी कृती पाहूयात. पिवळ्या रंगाने रंगवलेल्या भागापैकी 4 भाग रेखांकित कर व रेखांकित भाग पूर्ण कागदी पट्टीचा किती भाग आहे हे अपूर्णांकात लिही. तर म्हणजे आता आपल्याला ते काय करायचे, रेखांकित करणे म्हणजे ते दाखवणे किंवा असे म्हणू शकतो आपण त्याला की त्यावर रेषा ओढणे म्हणजे तिरपी रेष अशी कट करतो ना, असं म्हणजे काटाकाटीमध्ये वापरतात ते. असं रेष ओढणे किंवा अधोरेख करणे सुद्धा म्हणू शकतो. तुम्ही काय पण करू शकता या तिन्हीपैकी, पण 4 भागांना रेखांकित करायचे. तर मग मी पहिला हा भाग, दुसरा, तिसरा, चौथा असं करते आणि फक्त हे 4 भाग किती म्हणजे कसे पूर्ण, म्हणजे आता हे नाही आहेत, फक्त एवढेच आहेत असे समजून पूर्ण पट्टीशी त्याचं कसं अपूर्णांकात लिहायचं. किती भाग केले 9, त्याच्यापैकी किती रेखांकित केले 4, तर 4/9 असं याचं अपूर्णांक रूपात लिहिले आपण. आता चौथी कृती काय. आता कागदी पट्टीच्या एकूण भागापैकी पिवळ्या रंगाने रंगवलेला किती भाग शिल्लक आहे ते अपूर्णांकात लिही. म्हणजे आता आपण पिवळा भाग किती शिल्लक आहे 3, हे 3 नाही 3/9 शिल्लक आहे. मग आता काय करायचं आपल्याला ते अपूर्णांकात लिहायचे. म्हणजेच हे कशाचे उदाहरण होते कळाले का तुम्हाला. हे वजाबाकीचे होते. आपण आधी जे पाहिले होते ना ते बेरजेचे होते, आता वजाबाकीचे आहे. तर चला मग करूयात, वेळ कशाला लावायची. तर आता पाहू. इथे छेद समान आहे तर 9ला 9 घ्यायचे. तुम्हाला याच्यावरून हे कळत असेल की छेद समानच का करायचा असतो, कारण की ते करण्यासाठी एक ठराविक समान भाग लागते ना, कुणाची जास्त कुणाची कमी, मग ते कसे करणार. अपूर्णांकाचा अर्थ काय आहे, छेद समान असलेल्या ह्याचा अर्धा म्हणजे छेद समान असलेल्या पैकीचा भाग याचा तर अर्थ आहे अपूर्णांक. तर जर छेदच समान नसते दोन्ही संख्येची तर त्याची वजाबाकी बेरीज कशी होईल. त्यामुळे ह्याचा अर्थ समजण्यासाठीच आपल्याला अशा प्रकारची कृती करायला सांगितलेल्या होत्या. तर चला करूयात आता. 7 - 4 = 3, 9ला 9, 3/9. तर सर काय आले आपले उत्तर काय आले 3/9. तर अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 15 इथे संपली आहे. आता आपण कृती क्रमांक 16 पाहूया. कृती 16 सोडव. आता आपल्याला इथे वजाबाकीची काही गणिते दिलेली आहेत ते सोडवायचे आहेत. तर ज्याचे छेद समान आहे, छेद समान करण्याची आपल्याला आवश्यकता बिलकुल नाही.
तर चला छेद जसा तसा घेऊयात. 13 9 वजा 6 किती येतात 3 छेदात 13 3 छेद 13 हे असे उत्तर आले. आता पुढच्या पानावर पाहूयात. पुढच्या पानावर सुद्धा काही प्रश्न आहेत. छेद समान आहेत. 11ला 11 लिहायचे. 7 वजा 4 3 छेद 11 आले. काय करत आहे कळत आहे का तुम्हाला? इथे 24ला 24 घेतले, इथे 18 घ्यायचे हे वाले, इथे 6 घ्यायचे. आता याची वजाबाकी करायची. 18 वजा 6 किती येतात 12 आले. मग 24ला 24 खाली घ्यायचे. मग इथे शेवटचं आहे चौथं उदाहरण. 8 7 2 आन्सर आपले उत्तर काय आले 5/8. ओके, अशा प्रकारे आपण सर्व सोडवलेले आहे आणि आपली कृती क्रमांक 16 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 17 पाहूया. कृती 17 अपूर्णांकांच्या बेरीज व वजाबाकी चा खालील तक्ता पूर्ण कर. म्हणजे आपल्याला इथे बेरीज आणि वजाबाकीचा तक्ता दिला आहे, ते पूर्ण करायचं आहे. तर चला सोपे आहे, करूयात. अवघड काहीच नसते आणि सोपे पण नसते, पण केल्यानंतर आपल्याला येते एवढं मात्र मला माहीत आहे. त्यामुळे चला करूयात. तर इथे बेरीज करायची आहे. तर 12ला 12 घ्यायचे, इथे लगेच करायचे, आपल्याला लिहायचे नाही. 3 अधिक 2 किती होतात 5. आपले आले पहिल्याचे उत्तर. तशाच प्रकारे करायचे. चला ना करूयात मग. तर आता ह्याच्यानंतर ह्याच्यात आहे पहा 12ला 12 बेरजेचे गणित आहे. 5 अधिक 1 6. इथे आपल्याला बघा ना कसे दिलेले आहे. इथे तक्ते आहेत बरं, समजून घ्यायचे आहेत आपल्याला. याला तक्ते ते म्हणजे ह्याचं आहे आणि एक खाली उत्तर आहेत. कसे कळाले का तुम्हाला? हे ह्याची बेरीज केल्यानंतर इथं उत्तर येणार. तर ह्याची बेरीज आणि ह्याची बेरीज केल्यानंतर इथं उत्तर आले. इथं कोणताही अंक घ्यायला जमत नाही. हे उत्तर येणारा अंक असेल पण कोणताही अंक घ्यायला जमत नाही, कारण की इथे ह्याची बेरीज यावं लागते तेवढी. तर 12ला 12 घ्यायची खाली आणि याच्यानंतर ह्याची बेरीज करायची. हा अंक आणि हा अंक किती झाले 8. ह्याच्यानंतर इकडे पहा 12ला 12 घ्यायचे. 2 अधिक 1 3. आता पाहूया त्याचं गणित. त्याचं उत्तर हे येते का? 12ला 12 आले. 8 अधिक 3 11 बरोबर आहे. तर वजाबाकीचे आहेत. चला करूयात. 13ला 13 9 वजा 5 4. नंतर आता इथे आपल्याला थोडे अवघड वाटेल, पण अवघड नाही, सोपेच आहे. करून पाहूयात. काय? कोणत्या संख्येमधून ही संख्या वजा केली म्हणजे येणारे उत्तर कोणत्या संख्येतून 3/13 वजा केले की येणारे उत्तर 3/13 असेल? काय असेल बरं? 6/13. 13ला 13 6 वजा 3 3. सोपी गोष्ट आहे. असं जर आलं इथे रिकामी जागा असेल किंवा इथे लिहायचं असेल तर याची वजाबाकी करायची नाही. इथे दिलेलं असेल आणि इथे रिकामी जागा असेल तर काय करायची माहिती का? याची बेरीज करायची. ओके, ह्याचे उत्तर येत आहे का पाहूया. 13 13 13 आले. ओके, 9 वजा 6 3 बरोबर आहे. आता ह्याचे उत्तर काढूयात. असे करून काढू शकतो की असे करून काढू शकतो. सोपी कोणती पडते? अशी. तर अशाच करून काढूयात. 13ला 13 5 वजा 3 2. आता शेवटचा तक्ता सोडवूयात. बेरजेचा आहे, सोपाच आहे. 11ला 11 6 मध्ये किती मिळवलं 10 होतात 4. ह्याच्यानंतर 11ला 11 5 मध्ये किती मिळाल्यानंतर 8 होतात 3. ह्याच्यानंतर आता ह्याचे उत्तर काढ. नाही, थोडा विचार करा. इथे थोडे वेगळे आहे. हा, इथे बेरजेचे दिले आहे आपल्याला, पण इथे वजाबाकीचे वजाबाकी करायची आहे. कधी कधी गोंधळ होतो. आपण सगळे बेरजेचेच म्हणून बेरजेचेच करून टाकतो, पण इथे नीट लक्ष द्यायचे असते. कशाचे चिन्ह आहे, चिन्हाला महत्त्व असते जास्त म्हणून. आता 6 वजा 5 1. याच्यानंतर पाहूयात 10 वजा 8 आधी 11 घेऊयात खाली. आता 10 वजा 8 किती होतात 2. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 17 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 18 पाहूया. कृती 18 खालील प्रश्नांची उत्तर 1 येण्यासाठी
चौकटीत योग्य संख्या लिही. म्हणजे आता आपल्याला खालील प्रश्न आहे, त्या प्रश्नाचे उत्तर 1 यायचे आहे, 1 आणायचे आहे. तर 1 येण्यासाठी कोणत्या चौकटीत कोणता योग्य अंक आपल्याला लिहावं लागेल ते इथे विचारलेले आहे. तर 1 येण्यासाठी काय लागते, एक वस्तू आहे आणि त्या वस्तूची सगळेच भाग रंगवले किंवा सगळेच भाग घेतले तेव्हा याचे उत्तर पूर्ण म्हणजे 1 येत असते. तर त्यासाठी आपल्याला ते काय करण्याची आवश्यकता आहे पाहूयात. एकूण भाग किती आहेत, 7. चिन्ह कशाचे आहे, बेरजेचे, म्हणजे बेरीज करायची आहे. 2 मध्ये आता किती मिळवल्यानंतर पूर्ण भाग होईल. म्हणजेच आता आधी 7 वस्तू आहेत ना, सॉरी आपण इथे समजूनच घेऊयात. आता काय करूया, इथे मी काढते समजण्यासाठी. 1 2 3 4 5. ओके, आता आधी काय केले, 2 भाग घेतले. ओके, तेव्हा आपण काय झाला, 2/7, 7 पैकी 2 रंगवली, समजा घेतले रंगवली, इथे मी रंगवून दाखवले. तर आता ह्याच्यानंतर छेदात 7 दिलेले आहेत, म्हणजे 7 पैकीच किती रंगवायचे आहेत, पण असे झाले पाहिजे की पूर्ण भाग रंगवलेला पाहिजे. म्हणजेच उत्तर 1 आले पाहिजे, पूर्ण घेतला पाहिजे, रंगवला पाहिजे किंवा काही सुद्धा केला पाहिजे, पण ते पूर्ण झालं पाहिजे. शेवटी उत्तर 1 आले पाहिजे. तर आता उरलेले भाग किती आहेत, 1 2 3 4 5. तर मग आता हे सगळे रंगवावे लागतील ना, तेव्हाच तो पूर्ण भाग रंगवले जाईल. तर आता सगळे रंगवले, सगळे तर किती भाग रंगवले, दुसऱ्या नंबरला किती भाग रंगवले, तर ते भाग रंगवले 5. म्हणून इथे काय लिहायचे, 5. मग आता ह्याची बेरीज करायची, 2 अधिक 5 आणि खाली 7, इथं 7 आणि 2 अधिक 5 7. उत्तर काय आले, 1. तर हेच समजण्यासाठी आपल्याला इथे हे दिलेले होते की किती, म्हणजे आपल्याला कळावे की 1 म्हणजे पूर्ण 1 म्हणजे नेमकं काय आहे, काय म्हणजे 1 असतो हे समजण्यासाठी आपल्याला इथे ते दिले होते आणि आपल्याला ते समजलेले आहे. आणि आपली कृती क्रमांक 18 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 19 पाहूयात, जी की पुढच्या पानावर आहे. कृती 19. जर 25/* अधिक 7/* बरोबर 1 आहे, तर स्टारच्या जागी ठिकाणी कोणती संख्या येईल, खालील पर्यायातून निवडून त्या पर्यायाला गोल कर. म्हणजे आपल्या इथे काय सांगितलेले आहे, सरळ सांगू का, आपल्याला इथे काय करायचे आहे. आपल्याला तर आपण आधी पाहिले की पूर्ण म्हणजे काय असते, नेमके पूर्ण म्हणजे एक भाग आहे, त्याचे पूर्ण भाग रंगवले किंवा घेतले, असा पूर्णचा म्हणजेच 1 याचा अर्थ होतो अपूर्णांकामध्ये. ओके, तर आता इथे काय सांगितलेले आहे आपल्याला, दोन ठिकाणी स्टार आहेत, याचे उत्तर येणारे 1 आहे. तर आता म्हणजे एवढा भाग आहे, त्याच्यापैकी याची बेरीज केल्यानंतर तेवढाच भाग घेतला किंवा रंगवला आहे ना, तेव्हाच तो उत्तरे केले. तर ह्या दोघांची बेरीज जेवढी येईल तेवढीच खाली येणार दोन्हीकडे. तर ह्याची बेरीज किती येते पाहूयात. 25 अधिक 7 किती होतात, साधी सिंपल गोष्टी 32 होतात. 25 26 27 28 29 30 31 32. उत्तर काय येणार मग, 32. आता पर्याय क्रमांक गोल करूयात. पर्यायाला गोल करायचे होते, मी पूर्ण उत्तरालाच गोल केले, तुम्ही फक्त या 3 क्रमांकाला गोल करा. ओके, तर अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 19 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 20 पाहूया. कृती 20. आर्यन आठवड्यातील 3 दिवस सायकल चालवतो. त्याने सायकलने पार केलेल्या अंतराची माहिती दिवसानुसार खालील तक्त्यात दिली आहे. त्या तक्त्याचे निरीक्षण करून तक्त्यातील रिकाम्या जागा भर आणि खालील प्रश्नाची अचूक उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडून त्या गोल कर. ते गोल कर म्हणजे आपल्या इथे काय सांगितलेलं आहे की आर्यन नावाचा मुलगा आहे, तो आठवड्यात 3 दिवस सायकल चालवतो. तर त्याने कोणत्या दिवशी किती किलोमीटर सायकल चालवली त्याचे अंतर आपल्याला इथे काढायचे सुद्धा आहे आणि ते दिलेले सुद्धा आहे आपल्याला तक्त्यामध्ये. ओके, हे दिलेले जे आहे ते कुठे कुठे आपल्याला रिकाम्या जागा दिल्या आहेत, रिकाम्या चौकटी दिल्या आहेत, त्याच्यात योग्य उत्तर लिहायचे आणि खाली ह्या तक्त्यावर काही प्रश्न आहेत, ते प्रश्नांची उत्तरे योग्य पर्याय निवडून आपल्याला शोधायचे. तर आधी पाहूयात आपण. सोमवारी 20 किमीचे 1/2 अंतर त्यानं पार केले. 20 किमीचे 1/2 म्हणजे काय, आधी पहा हे कसे करायचे असते ते आपण पाहूयात.
आता 20 किलोमीटर आहे, त्याचे 2 भाग करायचे आधी समान. कशामुळे माहिती का? कशामुळे? कारण की 1/2चा अर्थ काय? काय 1/2चा अर्थ? अर्धा. म्हणजे 2 भाग आहेत, त्याच्यापैकी 1 भाग घेतला. 2 पैकी 1 म्हणजे अर्धा ना. तर 20 किलोमीटरचे अर्धे किती? 10. किती किलोमीटर अंतर त्यानं पार केले? 10 किलोमीटर. आता नंतरचे आपल्याला कसे दिले होते? तर मंगळवारी पहा, 20 किलोमीटरचे 1/4 भाग. आता इथे काय करायचे? 1/4 म्हणजे किती? पाव भाग. म्हणजे एक वस्तू आहे, त्याचे 4 भाग केले, त्याच्यापैकी 1 भाग घेतला म्हणजेच तर पाव. तर आता ह्याचे 4 भाग करायचे. 20 किलोमीटरचे 4 भाग केलं, 1 भाग कितीचा आहे तो? 5चा. आणि एकच भाग घेतलेला आहे इथे. एक आहे ना ह्याच्या कशामध्ये? अंशामध्ये दिलेला. तर मग याचं उत्तर काय येते? 5. म्हणून इथे 5 आहे. कळाले? तर बुधवारची तुम्ही सांगा बरं, थोडा विचार करून सांगा. हां, बरोबर बोललात. काय येणार इथे? पहा, 20 किलोमीटर आहेत, बरोबर. 20 किलोमीटरचे काय करायचे? 4 भाग करायचे. म्हणजे 304चा अर्थ काय? पाऊंड. एक वस्तू आहे, त्याचे 4 भाग केले, त्यापैकी 3 घेतले म्हणजे त्याचा पाऊंड भाग घेतला. आता ह्याचे 4 भाग करायचे. 1 भाग कितीचा होतो? 5चा. आणि आता तसे 3 भाग घ्यायचे. 5 एके 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15. योग्य, तुम्ही बरोबर बोललात. उत्तर काय येणार? 15. ठीक आहे, आपण तक्ता पूर्ण केला. आता खालील प्रश्न सोडूयात. आर्यनने कोणत्या दिवशी सायकलने सर्वात जास्त अंतर पार केले? आर्यनने कोणत्या दिवशी सर्वात जास्त अंतर पार केले रे? आता सोमवारी त्यानं 10 किलोमीटर केलं, मंगळवारी 5 किलोमीटर केलं, बुधवारी 15 किलोमीटर पार केलं. सर्वात जास्त कोणत्या दिवशी पार केलं? बुधवारी. सर्वात मोठं आहे 15 किलोमीटर. तर बुधवार उत्तर कोणतं आहे? हे. तर काय करायचं आहे? त्याला गोल करायचे. मी पूर्ण उत्तराला गोल करत आहे, तुम्ही नुसतं पर्यायाला सुद्धा गोल करू शकता. ओके. आता ह्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न काय आहे? आर्यनने सोमवारपेक्षा बुधवारी किती किलोमीटर जास्त अंतर पार केले? हा जरा वेगळा प्रश्न आहे बरं का, खूप मजेशीर प्रश्न आहे. तर काय म्हटले? बुधवारपेक्षा किती कमी किंवा जास्त अंतर पार केले. ओके. सोमवारी किती केले त्यानं? 10 किलोमीटर. म्हणजेच 20चे 1/2 किलोमीटर पार केले. ओके. आणि बुधवारी किती केले? बुधवारी 20चे म्हणजे 20 किलोमीटरचे. ओके. 3/4 भाग पूर्ण केले. आता आपल्याला काय करायचं आहे? ते उत्तरसुद्धा आपल्याला कशात दिलं आहे? अपूर्णांकातच दिलं आहे. मग उत्तर आपल्याला अपूर्णांकातच काढावं लागेल. आता सोमवारपेक्षा बुधवारी विचारले ना, तर सोमवारी त्यानं जास्त किलोमीटर पार केलं की कमी? बुधवारपेक्षा कमी किलोमीटर केले हे तर आपल्याला माहिती आहे. पण आता हे अपूर्णांकात कसं लिहायचं? ह्याच्यासाठी काय करावं लागतं माहिती का तुम्हाला? वजाबाकी. आता ह्याची वजाबाकी करूयात आपण. ओके. यासाठीच आधी आपल्याला बेरीज वजाबाकी सोडवायला लावली होती ना पुस्तकामध्ये. चला, पण आता ही जी बेरीज वजाबाकी आहे ती कशाची आहे माहिती का? बिनहच्चच नाही, चुकून म्हटले मी. भिन्नछेद अपूर्णांकांची आहे ही. भिन्नछेद अपूर्णांकाची कशी करणार तुम्ही? चला सांगते. काय करावं लागते? आता समान भाग करावा लागतो. म्हणजेच ते छेद समान करावं लागतं. तर काय करायचे असते छेद समान करण्यासाठी? 3ला 2ने गुणायचे, 4ला 2ने गुणायचे, वजा 1ला 4ने गुणायचे, छेदामध्ये 2ला 4ने गुणायचे. म्हणजेच ह्या अपूर्णांकाला 2ने, ह्या अपूर्णांकाला 4ने असा तिरपा गुणाकार करावा लागतो. त्यानंतर वजा करावं लागती. सॉरी, इथे 4 येतात ना, 2 लिहिले. आता ह्याचा छेद समान होतो पहा. 4 एके 4, 4 दुनी 8. इथे सुद्धा 8 येतात. डायरेक्ट लिहूयात. आता ह्याच्यानंतर पहा, इथे काय लिहिले? 3 1 3, 3 दुनी 6, वजा 4 एके 4. उत्तर काय? 2/8. 2/8 उत्तर आले. पण उत्तर इथं नसते, कारण की आता आपल्याला काय करावं लागतं? सममूल्य अपूर्णांक. ह्या इथे एक उत्तर आहे, पण आपल्याला सममूल्य अपूर्णांक काढावं लागेल.
कारण की असे उत्तर तिथे नाही, पण हे कुणाचं समूल्य अपूर्णांक हे आपल्याला काढता येते. तर चला काढूयात. आता याला कोणत्या संख्येने भाग जातो बरं? दोन्हीलाही जाईल. तर दोननेच जातो. तर 2 बे के बे, बे चौक 8, 1/4 ने कमी का जास्त? कमी ना, 1/4 ने कमी. अशा प्रकारे आता हे कशाचे आले माहिती का? 20चे आले ना, 20चे. हे थोडी उत्तर आहे. 20चे 1/4 ने कमी अंतर पार केले त्यानं. हे समजलं का तुम्हाला? समजणारच. इतका भारी कन्सेप्ट आहे ना हा जर समजला ना सगळं अपूर्णांकाचं समजून जातं. तर आता हे उत्तर कुठे आहे? 20चे 1/4 ने कमी, 1/4 ने कमी, 20चे 1/4 ने हे जास्त आहे, कमी. हे आहे उत्तर. चा पर्याय क्रमांक गोल करूयात. ओके, हे एकदा पाहून घ्या, समजून घ्या, नोटबुकवर लिहून सुद्धा घ्या वहीमध्ये. आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे गणितं सोडवा. त्याने आपल्याला समजून जाते. ओके, ह्याच्यानंतरचा सर्वात शेवटचा प्रश्न आहे. आठवड्यातील दिलेल्या 3 दिवसांच्या अंतरानुसार उतरता क्रम असलेला योग्य पर्याय निवड. आता उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम म्हणजे काय? सर्वात मोठी संख्या, त्यानंतर त्यापेक्षा छोटी संख्या, त्यानंतर त्यापेक्षा छोटी संख्या, ह्याला म्हणतात उतरता क्रम. ओके, तर आता पाहूयात. सर्वात मोठी संख्या कोणती आहे? म्हणजे किती सर्वात जास्त अंतर कोणत्या दिवशी पार केले? बुधवारी. तिथे 1 नंबर देऊयात. त्यापेक्षा थोडे कमी अंतर कोणी पार केले? मग सोमवारी, कधी पार केले? सोमवारी. अरे 2 ना, 1 कुठून द्यालात? आणि सर्वात कमी मंगळवारी 3. ओके, तर आता काय आला? बुधवार, सोमवार, मंगळवार. कुठे आहे ऑप्शनमध्ये? बुधवार, सोमवार, मंगळवार. मग हे उत्तर बरोबर. आता त्याला गोल केले मी, तुम्ही पण करा. तर अशा प्रकारे आपली कृती क्रमांक किती संपली बरं? 20. आता आपण कृती क्रमांक 21 पाहूयात.